आपल्या राजगुरुनगरच्या विकासासाठी आता आपल्याला निवडून द्यायचं एक जबाबदारीचं, प्रामाणिकपणाचं आणि सेवाभावाचं युवा नेतृत्व. तर येत्या 2 तारखेला आपल्या मतरूपी आशीर्वादानं प्रभाग क्रमांक 2 मधील शिक्षित आणि सुसंस्कृत नाव म्हणजे आपल्या सौ राजर्षीताई दत्तात्रय सांडभोर. तर ध्यानात ठेवा, सौ राजर्षीताई दत्तात्रय सांडभोर. प्रचाराची रणधुमाळी संपायला आलेली आहे. काल मी 2 मुलाखती घेतल्या, ज्याच्यात बापू थिगळे जे मशालीचे उमेदवार आहेत, त्याच्यानंतर मी आणखीनही बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या. या सगळ्यांमध्ये जाणवलं की राजगुरुनगर शहर हे समस्यांचा आगार आहेच. मात्र आज या घडीला जे तिथे नवीन लोक जायची इच्छा ठेवत आहेत, त्यांच्या इच्छा अनेक आहेत की नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या कशा पूर्ण होणार, त्या कशा पूर्ण करायच्या याचे अंदाज आत्तापासूनच बांधायला सुरुवात झालेली आहे. मी प्रचाराचे शेवटचे 6 ते 6.5 तास शिल्लक असताना प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवार, सेनेच्या म्हणजेच धनुष्यबाणाच्या उमेदवार मंदाताई होलेंकडे आलोय. वहिनी नमस्कार. याच्या आधी 2 वेळा तुम्हाला त्रास दिला, आज परत त्रास द्यायला आलोय कारण दिलीप भाऊ आणि मी हे अनेक वेळा आम्ही चहाचे मित्र असल्यामुळं दिलीप भाऊंचं सामाजिक कार्य कोणालाही सांगण्याची गरज नाहीये. मात्र उमेदवार दिलीप भाऊ नाही आहेत, उमेदवार तुम्ही आहात. लोकांच्या इच्छा, लोकांच्या आकांक्षा तुम्हाला पूर्ण करायच्यात आणि लोकांच्या समस्या सुद्धा तुम्ही पाहताय. मला एक सांगा, प्रचार कसा झाला? प्रचार छान चाललाय. प्रचंड प्रतिसाद आहेत लोकांचे, जेंट्स लेडीज सगळ्यांच्या प्रतिसाद चालू आहेत. छान चाललेला आहे प्रचार. तसा या सगळ्यामध्ये तुम्ही गेले 15 ते 20 दिवस हो लोकांमध्ये कंटिन्युअसली वावरताय. हो. घरात कोणीच नसेल माझ्या मते, म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या घरात नाहीयेत कोणीच. ते सगळे बाहेर रस्त्यावर फिरतायत, उन्हातानाचा विचार न करता समस्या पाहतायत. तुमच्या प्रभागात आधी अशी कुठली कामं नाही झाली जी आज तुम्हाला वाटली की ही सगळ्यात आधी करायची आहेत? पाण्याची कामं झालेली नाही आहेत, महिलांचे खूप प्रॉब्लेम आहेत, गेल्यावर तेच सांगतात. आणि रोडची ही 2 कामं खूप हे लेडीज जेंट्स सांगत असतात आम्हाला, ती तुम्ही निवडून आल्यावर पहिली ती कामं आम्हाला करून घ्यायची आहेत, असं चाललेलं आहे. म्हणजे दिलीप भाऊ माईक घ्या, मी तुम्हाला विनंती करतो. मला आता तुम्ही सांगा, म्हणजे वहिनींपेक्षा गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही प्रभागात राहता, शहरात राहता. गेल्या 15 वर्षात जी कामं, गेल्या 10 वर्षात जी कामं राहिली होती आणि तुमच्याकडे जे आत्ता माझी आहेत तेच आत्ता परत तुमच्या विरोधात उभे आहेत. मला एक सांगा, अशा कुठल्या समस्या आहेत ज्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत आणि तुमची पूर्ण करायची ती इच्छा आहे? प्रभागात फिरताना असं जाणवलं की पाण्याची समस्या सर्वात जास्त आहे आणि तो पाण्याचा प्रश्न आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत आणि अतुल भाऊच्या नेतृत्वात आम्ही ती सोडवणार. लगेच 1-2 महिन्यात तो प्रश्न आम्ही रोज पाणी, जसं आपलं मागच्या वेळेस बोलणं झालं, त्या 2 कोटींच्या निधीमुळे तो विषय आपण मार्गी लावणार आहात. आणि समस्या म्हणजे आता आपल्याकडं सगळं रहिवासी जास्त करून आहेत, त्यामुळे लोकांना इथं नानाबारी पार्क नाही आहे, परत बाग नाही आहे, मुलांना खेळायला गार्डन नाही आहे, लहान मुलांना खेळायला गार्डन नाही. आणि ड्रेनेजची समस्या तर आहेच आहे. कचऱ्याच्या गाडी वेळेवर येत नाही आणि आली तर ती दुपारी जर आली तर काही समस्या, जे कामगार आहेत त्यांचा प्रश्न असा येतो की आम्ही मग कचरा कुठे टाकायचा, आणि तो कचरा अस्ताव्यस्त पडत असतो, इकडे टाकतात तिकडे टाकतात. त्याचं कारण तेच आहे तिथं. आणि जर माझी कामं केलीच असती तर लोकांनी एवढा प्रतिसाद दिला नसता. बरोबर. त्यामुळं की लोकांचं म्हणणं काय नेमकं तुम्ही हे सांगताय का की माझींनी कामं केलीच असती तर लोकांनी प्रतिसाद दिला नसता? याचा अर्थ आम्ही दुसरा धरावा का की माझींनी काही कामं केलीच नाहीत? नाही, कामं केली असती थोडीफार, त्याच्याबद्दल नाही. पण प्रशासक असताना ज्या माणसाचा जो माजी नगरसेवक असतो त्याचा प्रभाव असतो त्या नगरपालिकेत किंवा ती कामं झाली पाहिजे होती आणि ती कामं झालेलीच नाही. आज लोकांनी फिरताना एवढं जाणवलंय की ती कामं नाही झालेली. लोक त्यांच्या तोंडावर सांगतात ते की तुम्ही कोणत्या बेसवर ते आत्ता मतदान मागताय. हे तुम्ही पाहिले? हो, पाहिले. लोकांचे आणार प्रतिक्रिया आल्यात आणि आता एवढ्या लोकांचं पॉझिटिव्हिटी झालं तिथं बाकीचं की आज आम्हाला बदल हवा आहे आणि तो मंदाताईच्या रूपात आम्हाला मिळेल. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. विषय मंदाताईंचा नाहीये,
होले परिवार हा गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात आहे. मला त्याच्यात पडायचं नाही आहे की मंदाताई काम करतील, दिलीप भाऊ करतील किंवा मयूर करेल. त्या विषयात मला आज जायचं नाही आहे. मला ह्या विषयात जायचं आहे की तुमच्या प्रभागातल्या समस्या अशा कोणत्या होत्या ज्या गेल्या काळात मिटल्याच नाहीत. ऑफ कॅमेरा जेव्हा मी आलो तुमच्याशी गप्पा मारल्या, चहा घेताना तुम्ही मला सांगितलं की अनेक सोसायट्यांमध्ये रस्ते नाही आहेत. तो काय विषय नेमकं जे आज जे आहे ते खरं बोला. शेवटचे 6 तास राहिलेले आहेत दिलीप भाऊ. लोकांपर्यंत रोज पाणी जात नाही ही तर समस्या आहेच आहे. परंतु छोटे छोटे म्हणजे कॉलन्या आहेत, छोटी छोटी घरं आहे किंवा आपल्या कॉम्प्लेक्स आहे, तर तिथं रोड झालेलेच नाही. पाणी समस्या तर 100% आहेच आहे, म्हणजे वाईट अवस्था आहे. पण जे छोटे रस्ते झालेत नाही, कचरा व्यवस्थापन नाही आणि लोकांनाच दुसरं काय लागत नाही. या 2-3 समस्या झाल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी घरपट्टीची अस्ताव्यस्त वाढ झाली आहे त्यासाठी समस्या आम्ही लोकांना म्हणजे लोकांनी आम्हाला प्रश्न केला, त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आणि त्या प्रक्रियेत मी होतो. ॲडव्होकेट थिगळेंनी जेव्हा आंदोलन केलं त्याच्यात मी त्या प्रक्रियेत होतो. दीपक थिगळेंनी ते काम ज्यावेळेला आंदोलन केलं त्या प्रत्येक प्रतिक्रियेत मी होतो. त्या खोलीवर आम्ही सखोल अभ्यास करून आम्ही पारस शिंदे साहेबांपर्यंत नगरविकास खाते त्यांच्याकडे आहे, त्यांना पण हा पाठपुरावा झाला. आणि त्यांनी आम्हाला विवचन दिले की ह्या पुढच्या काळात ती करवाढ झालेली ती आपण कमी प्रमाण करू, ती टप्प्याटप्प्यात वाढवता येईल. ठीक आहे, मी या विषयाकडे नंतर आपण पुन्हा येऊच. जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल नाही ठेवेल हे जनतेवर आहे. जनतेवर आम्ही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही उत्तर देणार आहे. हो 100%. ह्या सगळ्यानंतर मगाशी आज अजित दादा काही वेळा आधी राजगुरुनगरमध्ये होते. अनेक लोक इच्छुक आहेत, मग त्यात नगराध्यक्षपद असो किंवा नगरसेवक पद असो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की अभ्यासू व्यक्तिमत्व हे राजगुरुनगर शहरातच नाही आहेत. अजितदादांनी एक प्रश्न केला की राजगुरुनगर शहराचं, राजगुरुनगर नगर परिषदेचं वार्षिक बजेट काय, आणि स्टेजवर असणाऱ्या एकाही व्यक्तीला हे उत्तर देता आलं नाही. कदाचित पुढील काळात निदान हीच मुख्य समस्या आहे जी आत्ता मी सांगितली. नागरिकांना जास्त मी बोलणार नाही, नागरिक हुशार आहेत, नागरिकांना कळतं की कुठल्या मुद्द्यावर मी जातोय आणि कोणाला निवडून द्यायचंय. आपल्याला मनापासून शुभेच्छा. आज रात्री 10 वाजता प्रचार संपतोय. उद्या नागरिकांचं मतदान आहे. आशीर्वाद तुम्हाला ते देणार आहेत. मात्र त्याच्याही नंतर पुढील काळात तुमच्या हातून समाजाची सेवा घडो, या शहराचा विकास हो हीच इच्छा. कॅमेरामन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. प्रगतीच्या पथावर वाटचाल करायला निघालेली तरुणी म्हणजे श्वेता गौरव कानसकर तर येत्या 2 तारखेला आपल्या प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून द्यायचं आहे. फक्त श्वेता गौरव कानसकर यांना लक्षात असू द्या, श्वेता कानसकर.